चैत्री यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी चंद्रभागेच्या आता पात्रामध्ये पोहोचलेलं आहे। आपण बघतोय की चैत्री यात्रेच्या निमित्ताने खरं तर आजपासूनच भाविकांची स्नानासाठी झुंबड उडालेली आहे। मात्र या चंद्रभागेच्या पात्रातील पाणी अशुद्ध आहे, घाण आहे आणि अक्षरशः चंद्रभागेच्या सगळ्या पात्रावरती पाण्यावरती शेवाळाची चादर पसरलेली आहे। त्यामुळे दुर्गंधयुक्त हे सध्या हे पाणी आणि अशा या घाण पाण्यामध्ये भाविकांना ना इलाजास्तव स्नान करावं लागतंय आणि विठुरायाचं दर्शन घ्यावं लागतं आहे। प्रशासनाने चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे, मात्र हे पाणी घाण आहे आणि अलीकडेच शासनाने चंद्रभागेच्या पात्रातील पाणी शुद्ध करण्यासाठी सेबर टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा देखील या ठिकाणी वापर केल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या 3 महिन्यापासून ही यंत्रणा पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये कार्यान्वित आहे, मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या पद्धतीचा त्याचा परिणाम आपल्याला दिसत नाही किंवा पाणी शुद्ध केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। एकूणच सगळे ही कोट्यावधी रुपयांची यंत्रणा या ठिकाणी आहे आणि ती कुचकामी ठरल्याचं देखील वारंवार आपल्या निदर्शनास आलेलं आहे। सरकार यावरती कोट्यावधी रुपयांचा खर्च करते, पाण्यासारखा पैसा या ठिकाणी वाया जातोय असं आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते। 2 दिवसावरती आता खरं तर चैत्री यात्रेचा सोहळा या ठिकाणी आलेला आहे आणि या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। पाणी सोडण्यात आलेले आहे, मात्र हे पाणी घाण आहे, अशुद्ध आहे। अशा या घाण पाण्यामध्येच भाविक स्नान करताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रशासनाने शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी देखील आता भाविकांमधून केली जाते आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।